नमस्कार मित्रांनो, मला जायचे होते नेव्हीच्या पेपराला नागपूरला. मी काही हॉल तिकीट काढेल नव्हतं, सरळ आलो. मग जिजाऊ कॅम्प्युटरवर हॉल तिकीट घेतलं काढून. मग काय आलो बस स्टँडवर. बस तर लागेलच होते बुलढाणा. बसलो बसमध्ये, आलो डायरेक्ट सरळ बुलढाण्यामध्ये. बुलढाण्याच्या बस स्टॉपवर तर आज काहीच गर्दी नव्हती भाऊ. तेवढ्यातच मग सगळ्या भेटला भाऊ. शेगाव गाडी तर लागेलच होती भाऊ. मग काय बसलो गाडीमध्ये. बोथ्याचं घाट म्हणल्यावर विशेष नाही, क्वालिटी मध्ये वातावरण होतं डायरेक्ट बोथ्याच्या घाटातलं. रातचं 10 नंतर घाट डायरेक्ट बंद होऊन जातो, कारण इथे जनावर येतात रातचे. मग काय पोहोचलो शेगावच्या बस स्टॉपवर. आपली चिखलीचे मित्र भेटले. मग चला म्हणलं गजानन महाराजचं दर्शन घेऊन येऊ. मग काय निघलो आम्ही सगळेजण मंदिराकडे जाण्यासाठी. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन घेतले. मग शेगाव मधली एक गोष्ट लई पट्टे वापलेली. वाहन लावासाठी पार्किंग कुठले पैसे लागत नाही. लई जण येल होते भाऊ, गर्दी तर फारच होती भाऊ इथं. आम्ही चाललो मग दर्शन घ्यायले. चप्पल स्टँडवर येऊन आम्ही चपला दिल्या मामच्या ठेवून. हातपाय धुवून घे म्हणलं, माय आपल्याला दर्शनाला जाणं पडते आता. मग काय घेतले हातपाय धुवून. शेगावला आमच्या विदर्भाची पंढरी म्हटल्या जाते भाऊ. मंदिरात जायच्या पहिले कॅमेरा बंद करणं पडतो, कारण स्त्रीचे फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. दर्शन घेऊन झाल्यावरच मग कॅमेरा चालू केला. स्वच्छता तर एकच नंबर राहते होईल. मग आपण जेल घेऊन घेतले. आपल्या सगळ्या मित्रांसोबत 2-4 फोटो काढून घेतले. मग मित्रांसोबत फोटो काढून झाल्यावर आपल्या प्रेमाची पब्लिक भेटली बघ. 2-4 फोटो काढून घेतले त्यांच्यासोबत. मग डायरेक्ट आलो चप्पल स्टँडवर. चप्पल घेऊन घेतली. चाललो मग आम्ही रेल्वे स्टेशनवर. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढं फॉलो करून घ्या.